सातारा ड्रग्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरचे आरोप हे राजकीय आहेत असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही असा निर्वाळाच मुख्यमंत्र्यांनी दिलाय। मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहेत। एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादराने संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे। या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो। तर या संदर्भात पुरावे देणाऱ्या आणि या सगळ्या गोष्टी समोर आणणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, तुमचं स्वागत आहे। मुख्यमंत्र्यांचं या संदर्भातलं विधान आत्ताच तुम्ही ऐकलं असेल। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की दुरान्वयही या प्रकरणाशी शिंदेंचा संबंध नाही आणि जे काही आरोप त्यांच्यावर होत आहेत ते खूप निषेधार्थ आहे। तुमची या संदर्भातली प्रतिक्रिया? माननीय मुख्यमंत्र्यांची तळमळ मी समजू शकते। त्याला असा खोटा कळवळा अजिबात दाखवू नये। त्यांना किती शिंदेबद्दल कळवळा आहे, संपवण्यासाठी ते काय काय प्रयत्न करतायत हे मला त्यांनी सांगायला भाग पाडू नये। एक दुसरं असं की माननीय मुख्यमंत्र्यांनी संविधानाचा खरंच आदर आहे का नाही ते सांगावं, कारण संविधानाने न्यायव्यवस्था दिलेली आहे आणि न्यायव्यवस्थेमध्ये कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचे अधिकार त्यांच्या ठायी आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये। तुम्ही क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत आणि तुम्ही न्यायाधीश असाल तर मी मागेही म्हटलं की सगळी न्यायालयं बंद करा आणि तुमच्या कार्यालयाबाहेर एक पाटी लावून ठेवा, येथे क्लीन चिट मिळतील। तिसरा मुद्दा असा की एकनाथ शिंदेंचा संबंध आहे असं माझं म्हणणं नाही। मी पुन्हा पुन्हा सांगते, मी प्रकाश शिंदेबद्दल बोलतेय आणि माझं म्हणणं हे आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असण्याचे प्रिव्हिलेज प्रकाश शिंदेंना मिळू शकतात। प्रकाश शिंदे त्या संबंधाने कदाचित तपास प्रभावित करू शकतात आणि म्हणून काही काळासाठी एकनाथ शिंदे यांनी पदापासून लांब राहावं। एकनाथ शिंदेंचा आणि माझे कसलीही दुश्मनी नाही, भांडण नाही। मी 14 कोटी जनतेसाठी भांडत आहे। मी महाराष्ट्रासाठी हा लढा लढत आहे। धर्म पक्षीय राजकारण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मी अगदी भाजप आमदारांच्या पोरासोरांसाठी सुद्धा लढत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझा कन्सर्न नीट समजून घ्यावा आणि कृपया कुठल्याही अर्थाने अशी वक्तव्य करून माझ्या लढ्याला डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न करू नये। मात्र सुषमाताई, फडणवीसांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंचं नाव यामध्ये गोवण्याचा काही जण प्रयत्न करतात, काही लोकांकडून तसा प्रयत्न सुरू आहे। अर्थात त्यांनी तुमचं काही नाव घेतलेलं नाहीये। मात्र आता या प्रकरणी तुम्ही पुढे काय करणार आहात? तुमच्याकडे आणखी काही गोष्टी आहेत, आणखी काही धागेदोरे आहेत जे तुम्ही समोर आणणार आहात? त्या वेळेला त्या गोष्टी मांडत राहील। आज मी पत्रकार परिषद घेत आहे। आज मी माझी शिर्डीमध्ये पत्रकार परिषद घेते। संध्याकाळी नगर परिषदेच्या प्रचाराची समारोपीय सभा मी कोपरगाव मध्ये घेते। मी पत्रकार परिषदेत काही गोष्टी मांडेल, त्याच्यानंतर मला त्यावरही बोलेन। आणि होय, मी उद्या वोटिंग आणि परवा निकाल असे 2 दिवस असल्यामुळे या 2 दिवस मी थोडं शांत स्वतःला ठेवायचा प्रयत्न करते। पण मी 22-23 ला पुन्हा एकदा अजून काही गोष्टी घेऊन समोर येईल। मी या गोष्टीमध्ये मी कपोल कल्पित काहीही बोलत नाहीये। मी पुन्हा सांगते की 14 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भविष्याचा हा प्रश्न आहे। मुख्यमंत्र्यांनी या लढ्याला डिमोरलाइज। सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।